सुंदरबनच्या जंगलात लल्लू कावळे दादा खूप आगाऊ आणि खोडकर होते. ते इतर पक्ष्यांना अजिबात बरे बघायचे नाही. त्यांना सारखे त्रास द्यायचे. पक्षी सगळे वैतागून गेले होते. पक्षी बाहेर अन्न आणण्यासाठी गेले, त्यांची अंडी पळवायची, लाडू चिमणीताईचं धान्य पळवायचं, असे काही ना काही सारखे गुन्हे करायचे, खोड्या करायचे. साळू चिमणीताई झोपल्या की हळूच जाऊन त्यांचे पंख कापायचे. गंगी पोपटताई झोपल्या की त्यांना पण असाच त्रास द्यायचे, त्यांचेही पंख कापायचे. एकदा तर गंगी पोपटताईच्या लल्लू कावळे दादांनी पंख कापल्यामुळे मोठी जखम झाली. मग डॉक्टर चिंकी माकड दादांनी मलमपट्टी करून औषधं दिली. गंगी पोपटताई 8 दिवस झोपून होत्या. त्यामुळे गंगाराम पोपट काका अतिशय लल्लू कावळे दादांच्यावर रागवले होते. दोघांचं खूप भांडण झालं. पण लल्लू कावळे दादांचं काही ही खोडी थांबत नव्हती. सारखा ते त्रास द्यायचे पक्ष्यांना. मग सगळे पक्षी कंटाळले. त्यांनी काय ठरवलं, शेजारच्या जंगलात बरेच कावळे राहत होते, त्यांना जाऊन सांगावं आणि ते कावळे येऊन लल्लू कावळे दादाची खोड मोडतात का बघायचं. म्हणून गंगाराम पोपट काका शेजारच्या जंगलात गेले आणि तिथल्या कावळ्यांना सांगितलं, आमच्या जंगलात एक लल्लू कावळा आहे. तो आम्हाला पक्ष्यांना खूप त्रास देतो, काही ना काही खोडी काढतो, आमचं अन्न पळवतो, आम्हाला खूप त्रास देतो. तुम्ही काहीतरी येऊन त्याचा बंदोबस्त करा. असं म्हटल्यावर ते कावळे म्हणाले, ठीक आहे, एवढा भयंकर त्रास तुम्ही कसं सहन करता, येतोच आम्ही. म्हणून ते कावळे सुंदरबनच्या जंगलात आले. मग त्यांनी बघितलं लल्लू कावळे दादा खूपच खोड्या काढत होता. मग त्यांनी लल्लू कावळे दादाला बोलवलं आणि सांगितलं, हे बघ लल्लू, आम्ही शेजारच्या जंगलात ना आलोय काही दिवस सुंदरबनात राहण्यासाठी. मग आम्ही तुझ्या आल्यापासून खोड्या बघतोय. तर तुला एक सांगतो, तुझ्याशी शर्यत लावायची आम्हाला. एका दिवसात तू 100 खोड्या काढल्या पाहिजेस. ठीक आहे, एका दिवसात तू 100 खोड्या काढल्या पाहिजेस. आणि जर त्या खोड्या काढल्यास तर ह्या जंगलात तू राहायचं. 100 खोड्या काढून पूर्ण नाही झाल्या तर तुला आम्ही बेदम मार देऊन ह्या जंगलातनं हाकलून काढणार. कावळे दादा म्हटले, ठीक आहे, मला मंजूर आहे, मला खोड्या तर आवडतात असे म्हणाले. आणि त्यांनी खोड्या काढायला सुरुवात केली. 1 दिवस दिला होता त्यांना खोड्या काढण्यासाठी, पण खोड्या काही दिवसभरात 100 काढून झाल्या नाही. ते खोड्या काढण्यात पटाईत होते, त्रास देण्यात पटाईत होते, पण त्यांच्या खोड्या 100 झाल्या नाहीत. मग ते जंगलात नवीन आलेल्या कावळे दादानी काय केलं, लल्लू कावळे दादाला बेदम मारलं, जंगलातनं हाकलून दिलं. हे बघितलं सुंदरबनच्या जंगलातील सगळ्या पक्ष्यांना आनंद झाला. त्यांनी नवीन आलेल्या कावळे दादांचं खूप खूप आभार मानलं. आणि मग सगळे पक्षी शांत मनाने आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले, कारण त्यांचे संकट टळले. म्हणून खोड्या काढल्या. दुसऱ्याला त्रास जर दिला तर त्याची शिक्षा ही होतेच. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.